महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा मोठे संघर्ष दिल्ली मुंबईच्या पातळीवर दिसतात, पण कधी खरा सत्ता संघर्ष शहराच्या गल्लीबोळात पेटतो आणि त्याचे पडसाद थेट मंत्रालयापर्यंत उमटतात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत उपमहापौरपदी निवड झाली. राजेंद्र जंजाळ खुर्चीवर बसले, पण त्या खुर्चीभोवती राजकीय वादळ उठलं. पोस्टर्स लागले, टोमणे झळकले, जल्लोष झाला आणि उपमहापौर जंजाळ यांच्याकडून थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांनाच आव्हान दिलं गेलं. हा फक्त एक उपमहापौर निवडीचा मुद्दा आहे का, की यामागे शिंदे गटातील अंतर्गत सत्ता संघर्ष, आमदारकीचे भविष्यातील समीकरण आणि भाजप शिवसेना युतीतील नवे ताणतणाव दडलेले आहेत? नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय जाणून घेऊयात आजच्या या सविस्तर विश्लेषणातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सत्ता स्थापन झाली. भाजपने 57 जागा जिंकल्या. बहुमताला एक जागा कमी होती आणि अशा वेळी भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेला सोबत घेत सत्तेचा फॉर्म्युला ठरवला. महापौरपद भाजपकडं आणि उपमहापौरपद शिंदे गटाकडं. वर करणी ही सरळ राजकीय समन्वयाची प्रक्रिया वाटते, पण खरी कहाणी इथूनच सुरू होते. शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव पुढे आलं. जंजाळ हे जिल्हा प्रमुख, जुने कार्यकर्ते आणि पक्षाशी सुरुवातीपासून निष्ठावान म्हणून ओळखले जातात. पण ही निवड जाहीर होताच चर्चेला उधाण आलं की या प्रक्रियेत पालकमंत्री संजय शिरसाट यांना 4 हात दूर ठेवण्यात आलं. नाव जाहीर करताना मुंबईहून आलेले प्रभारी विलास पारकर उपस्थित होते आणि सांगण्यात आलं की हे नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केलं आहे. इथेच पहिला राजकीय संदेश गेला की स्थानिक पातळीवर कोण प्रभावी आणि अंतिम निर्णय कुणाचा. जंजाळ उपमहापौरपदी बसताच त्यांच्या समर्थकांनी महापालिकेपासून शहरभर जल्लोष केला. क्रेनने आणलेले प्रचंड मोठे हार, गुलाल, रॅली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टर्स. आता कसं वाटतंय, गोडगोड वाटतंय. अशा थेट टोमण्यांनी पालकमंत्री शिरसाट यांना डिवसलं गेलं. हे पोस्टर्स कोणत्या भावनेतून लागले, तर यावर जंजाळ म्हणाले, हा माझा नव्हे तर कार्यकर्त्यांचा राग होता. पण प्रश्न असा आहे की कार्यकर्त्यांना एवढा राग का आला? जंजाळ यांनी उघडपणे सांगितलं की लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली तेव्हा नकार मिळाला, विधानसभेतही संधी मिळाली नाही. आता उपमहापौर पदासाठी सर्व निकषात बसत असतानाही विरोध झाला. म्हणजेच हा फक्त एक स्थानिक वाद नाही, तर दीर्घकाळ साचलेला असंतोष आहे, जो आता बाहेर पडतोय. इथे आणखी एक राजकीय थर आहे. चर्चा अशी आहे की शिरसाट यांना त्र्यंबक तुपे किंवा स्वतःच्या कन्या हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचं होतं. म्हणजे स्थानिक सत्ता केंद्र आपल्याकडेच राहावं अशी त्यांची रणनीती असावी. कारण उपमहापौरपद हे फक्त एक पद नसतं, ते भविष्यातील आमदारकी, विधानसभा तिकीट आणि मतदारसंघातील संघटनात्मक पकड यासाठी मोठं पाऊल असतं. राजेंद्र जंजाळ पुढे आमदारकीचे दावेदार ठरू शकतात अशी चर्चा आधीपासून आहे. जर उपमहापौर म्हणून त्यांची प्रतिमा मजबूत झाली तर मतदारसंघात त्यांची स्वतंत्र अशी ताकद निर्माण होईल. आणि हेच कदाचित काही जणांना अडसर वाटत असेल का? कारण राजकारणात सर्वात मोठा संघर्ष हा विरोधकांशी नसतो, तर आपल्या पक्षातील भविष्यातील स्पर्धकांशीच असतो. इथे स्पर्धेत फक्त शिरसाटच आहेत. कारण बघा, आता त्यांची 2 मुलं महापालिकेत आहेत. त्यामुळे शिरसाट यांनी लोकसभेचा विचार केल्यास किंवा पुढे भविष्यातही त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तयार केलेलं ग्राउंड पुढे करण्याची वेळ आली तर जंजाळ यांचा दावा इथे मोठा ठरतो, अनुभवाने पण आणि राजकारणाने पण. शिवाय जंजाळ सुद्धा पश्चिममधून येतात, हे विशेष. त्यामुळे पुढच्या सगळ्या गणितांचा पाया महापालिकेतूनच रचला जातोय. आणि या खेळात उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या मुलांसह पालकमंत्री शिरसाट हे एकाच रेसमध्ये आहेत. यात सध्या तरी राजेंद्र जंजाळ पुढे आहेत असं आपण म्हणू शकतो. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गट नोंदणीचा. शिंदे गटानं 13 नगरसेवकांची गट नोंदणी अद्याप केली नाही. गटनेते पदावरून अंतर्गत विरोधाचं राजकारण सुरू आहे. शिरसाट गट त्र्यंबक तुपे यांच्या नावावर आग्रही असल्याचं दिसतंय, तर जंजाळ म्हणतात अंतिम निर्णय पक्षप्रमुखांचा असेल. म्हणजे आता चेंडू पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आहे. यात आमदार प्रदीप जयस्वाल यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरते. त्यांनी जंजाळ यांच्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. म्हणजे शिंदे गटातच 2 प्रवाह दिसून लागले आहेत. एक शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा जंजाळ जयस्वाल समीकरणाचा. हा अंतर्गत संघर्ष पुढे निवडणुकांवर परिणाम करू शकतो. भाजपची भूमिकाही लक्षात घेण्यासारखी आहे. भाजपने सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाला सोबत घेतलं, पण उपमहापौर पदासाठी जंजाळ यांचं नाव निश्चित करताना पालकमंत्र्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात वेगळा संदेश देऊन गेली. भाजपला स्थानिक शिवसेना नेतृत्वात संतुलन राखायचं होतं का, की त्यांना असा चेहरा हवा आहे जो त्यांच्यासोबत अधिक समन्वय साधू शकेल? हा प्रश्नही यातून उपस्थित होतो. राजकीय इतिहास पाहिला तर महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसते, ती पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असते.
संघटन, निधी, विकास कामांची दिशा, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हे सगळं इथूनच ठरतं. त्यामुळे उपमहापौर पदावर कोण बसतो याला मोठं राजकीय वजन आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडतंय ते केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाही. शिंदे गटातील अंतर्गत समतोल, भाजप शिवसेना समीकरण, स्थानिक आमदारकीची आकांक्षा आणि आगामी निवडणुकांची तयारी हे सगळं या एका निर्णयात गुंतलेलं आहे. पोस्टर्समधून बाहेर पडलेला राग पुढे संघटनात्मक फुटीचं रूप घेईल का, की पक्षश्रेष्ठी हस्तक्षेप करून तडजोडीचा मार्ग काढतील? एकीकडे मंत्री शिरसाट कार्यक्रमाला उपस्थित राहतात, जंजाळ यांना खुर्चीवर बसवतात, पण दुसरीकडे पोस्टर्स आणि वक्तव्यामधून संघर्ष उघडपणे दिसतो. ही राजकीय सौजन्याची औपचारिकता आहे का, की शांततेआधीची वादळाची चाहूल? राजकारणात वेळ सर्व काही ठरवते. आजचा उपमहापौर उद्याचा आमदार असू शकतो आणि आजचा मंत्री उद्या वेगळ्या समीकरणात अडकू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झालेली ही ठिणगी पुढे मोठ्या आगीचं रूप धारण करेल का? शिंदे गटातील ही धुसफूस पक्षासाठी धोक्याची घंटा ठरणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या संघर्षात शहराच्या विकासाचं काय? ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही आठवड्यात गटनेतेपदाचा निर्णय, संघटनात्मक हालचाली आणि पक्षश्रेष्ठींची भूमिका या सगळ्यावर या संघर्षाचं भवितव्य ठरणार आहे. म्हणूनच हा विषय इथेच थांबत नाही, तो पुढे वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या विश्लेषणातून आपण सगळे राजकीय पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण खरी लढाई अजून बाकी आहे आणि तिचे पडसाद कदाचित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटू शकतात. तुम्हाला काय वाटतं? हा संघर्ष इथे शांत होईल की पुढच्या निवडणुकीत त्याचे मोठे परिणाम दिसतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.